हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितले मराठी व्यंजन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क या अक्षराची बाराखडी, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्येही। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले स्वर आणि व्यंजन, त्यांची आपण ओळख करून घेतली। आता याच व्यंजनात वरील स्वर मिळवून अक्षर बनते, म्हणजेच क मध्ये अ ते अह पर्यंत आपण स्वर मिळवणार आहोत। तर त्या स्वरांचे चिन्ह आणि व्यंजन या दोघांचे मिश्रण होऊन बाराखडी तयार होते, ते आपण आज बघणार आहोत। आता क हे व्यंजन पहिल्या स्वरामध्ये म्हणजे अ मध्ये मिळाल्यावर काय तयार होते बरं? क म्हणजेच क क। क मध्ये आ मिळवल्यावर काय तयार होते बरं? क ला काना का। क मध्ये ई मिळवल्यावर काय तयार होते बरं? क ला पहिली वेलांटी की। क मध्ये दुसरा ई मिळवल्यावर काय तयार होते बरं? क ला दुसरी वेलांटी की। क मध्ये पहिला उ मिळवल्यावर काय तयार होतो बरं? क ला पहिला उकार कु। क मध्ये दुसरा उ मिळवल्यावर काय तयार होते बरं? म्हणजे क ला दुसरा उकार कु। क मध्ये ए मिळवल्यावर काय तयार होते? के, म्हणजे क वर एक मात्रा के। क मध्ये आई मिळवल्यावर काय तयार होते? कै, क वर दोन मात्रे कै। क मध्ये ओ मिळवल्यानंतर काय तयार होतं? को, क ला काना वर एक मात्रा को। क मध्ये आऊ मिळवल्यानंतर तयार होते कऊ, क ला काना आणि वर दोन मात्रे कऊ। क मध्ये मिळवल्यानंतर कम तयार होते, म्हणजे क वर एक टिंब कम। शेवटचा स्वर म्हणजे क मध्ये अह मिळवल्यानंतर तयार होतो त कह। अशा प्रकारे तयार झाली ही क अक्षराची बाराखडी। आपण पुन्हा रिवाइज करूया। क, का, की, की, हू, हू, के, कै, को, कौ, कम, कह। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ख या व्यंजनाची बाराखडी। ओ बा